तर आता आपण थेट बारामतीच्या विमानतळावरती जातोय. ही तेथील दृश्य बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दादा भुसे या ठिकाणी बारामती विमानतळावरती दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात ते रुग्णालयात पोहोचतील आणि अजित पवारांचं अंतिम दर्शन घेतील. सोबतच राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि या ठिकाणी राज्याचे राज्यपाल देखील दादा भुसेंसोबत या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय भावनिक असं दृश्य. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सोबत चालायचे, परंतु आता ही तिघांची जोडी जी आहे ती आता कायमची तुटलेली आहे. या ठिकाणी आपण बघतोय दोन साईडला दोन जण आहेत. एका साईडला आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस मधोमध आहेत, एका साईडला एकनाथ शिंदे आहेत, तर एका साईडला दादा भुसे आहेत. परंतु असं असायचं की एका साईडला अजित पवार असायचे, एका साईडला एकनाथ शिंदे असायचे आणि मधोमध देवेंद्र फडणवीस असायचे. परंतु आता ते दृश्य आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे जे काही त्रिकूट होतं ते त्रिकूट आता कायमचं संपलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं दर्शन घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होतात. अगदी थोड्याच वेळात ते रुग्णालयात दाखल होतील. बारामती विमानतळावरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सर्वात आधी भारत न्यूज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. आपण बघतो ही सगळी लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य. अजित पवारांचं निधन झालंय आणि अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी दोघही मित्र या ठिकाणी आलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत. असं म्हटलं जातं, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, आणि आज हाच त्यांचा जो काही मित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे आणि या तिघांची जोडी आता कायमची तुटलेली आहे.